जय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणे या चॅनलवर। तर आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी। तर टॉपिक आहे बुद्धिमत्ता चाचणी स्टडी मेथड। प्रश्न जमत नाही, जमतं पण वेळ जास्त लागतो आणि कन्फ्युजन होतं। ठीक आहे, तर नक्की याचं सॉल्युशन काय आहे ते मी आजच्या तुम्हाला सेशनमध्ये सांगणार आहे आणि काही टिप्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या टिप्सचा जर तुम्हाला काही फायदा झाला तर नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सुरुवात करूयात। तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे स्टडी। ठीक आहे, काय आहे स्टडी स्टेप। पहिली स्टडी स्टेप काय तर कॉन्सेप्ट। एखाद्या टॉपिकची तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे। जर तुम्ही रिझनिंग करतायत, जर तुम्ही रिझनिंग करत आहेत, एखादा टॉपिक तुम्ही घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही सिटिंग अरेंजमेंटचा एखादा टॉपिक घेतलेला आहे, सिटिंग अरेंजमेंटचा तुम्ही टॉपिक घेतलेला आहे एखादा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेन इम्पॉर्टंट काय आहे तर कॉन्सेप्ट। तुम्ही डायरेक्टली उडी मारणार का क्वेश्चनकडे? तुम्हाला समजणार आहे का त्यातलं काही? ठीक आहे, चल दिशाज्ञानचा घेतला, डायरेक्शनवरचा क्वेश्चन घेतला, तुम्ही डायरेक्ट तुम्ही क्वेश्चनकडे जाणार का? अरे तुम्हाला बेसिक तर क्लिअर पाहिजे की त्या दिशामध्ये किती दिशा आहेत। ठीक आहे, दिशा कशा ओळखायच्या, पायथागोरस कधी लागणार आहे, ठीक आहे, कोण अँगल कसं काढतं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे। त्यासाठी तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे कॉन्सेप्ट। जर एखाद्या टॉपिकची तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार। ठीक आहे ना, जर एक टॉपिक मी घेतला सिटिंग अरेंजमेंट, त्याची मी कॉन्सेप्ट क्लिअर केली, त्याच्यानंतर मी प्रॅक्टिस सुरुवात केली, त्यानंतर मग मी रिव्हिजन केली, त्यानंतर मी टेस्ट देणार। ह्याच्याने काय होईल, माझा पूर्ण जो टॉपिक आहे तो क्लिअर होऊन जाणार। असे करता करता जर मी पूर्ण टॉपिक घेतले, आता जर तुम्हाला सांगायचं झालं रिझनिंगमध्ये, तर रिझनिंगमध्ये कोणते कोणते टॉपिक असतात तर लॉजिकल रिझनिंग, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही किती टॉपिक असतात तर बघा, जनरलमध्ये तुम्हाला फासे, दिशाज्ञान, सिटिंग अरेंजमेंट, घड्याळ, कॅलेंडर, ठीक आहे, त्यानंतर सिक्वेन्शियल अरेंजमेंट, आकृत्यांची संख्या काउंट करणे, सिरीज असतात, नातेसंबंध असतात, आकृत्यांचे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात। ठीक आहे, हे असे जे क्वेश्चन्स आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भरपूर टॉपिक आहेत बघायला गेलं तर, पण तुम्हाला फक्त काय करायचं आहे, डोक्याने सॉल्व करायचे प्रश्न। ठीक आहे, की नक्की किती किती क्वेश्चन्सला किती मार्क येतात, किती क्वेश्चन्स विचारले जातात, काय काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे। आणि जर तुम्ही जर एखाद्या टॉपिकची कॉन्सेप्ट क्लिअर केली, त्यानंतर जर तुम्ही प्रॅक्टिस केली, त्यानंतर रिव्हिजन केली, त्यानंतर टेस्ट सुरुवात केली, तर तुम्ही त्या टॉपिकमध्ये पूर्ण कॉन्फिडंट आहात। तो टॉपिक तुम्हाला एकदम इझी जाणार आणि तो पूर्ण काय क्लिअर असेल तुम्हाला। त्यानंतर पुढची गोष्ट आहे, मागच्या वेळेला प्रश्न सोपे होते। काय म्हणता तुम्ही? मागच्या वेळेला प्रश्न सोपे होते, अभ्यास कमी होता। अभ्यास कमी होता, थोडा दिवस स्टडी केला म्हणजे काय, मागच्या वेळी पेपर सोपा होता, फक्त काय झालं तर मला वेळच मिळाला नाही, म्हणजे अभ्यास कमी होता माझा किंवा थोडे दिवसच स्टडी केला। हे नकोय आपल्याला। काय पाहिजे की आपल्याला अभ्यास जास्त करायचे आणि ह्यावेळी आम्हाला ती जी एक्झाम आहे ती क्रॅक करायचीच आहे। बघा, मी सरळ सेवा एक्झामचा स्टडी केला, समजा फॉर एक्झाम्पल मी आता MPSCचा फॉर्म भरते, माझा फोकस कुठे आहे, माझा फोकस येणाऱ्या क्राऊडवर आहे, गर्दीवर आहे। ठीक आहे, जर 5 लाख फॉर्म भरलेले आहेत, 5 लाख फॉर्ममधून माझा नंबर कुठे आहे, जागा तर 400-500 आहेत, मग माझा फोकस जर त्या गर्दीवर असेल तर मी जे काही एक्झाम आहे ती क्रॅक करू शकणार आहे का? अजिबात नाही। मग नक्की फोकस म्हणजे त्या एक्झामला नक्की काय पाहिजे, माझ्या मला स्किल इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत माझ्या। ठीक आहे ना, तर मला काय करायचे, मी त्या 400-500 मध्ये मला स्वतःला बघते, मी त्या 5 लाखांमध्ये स्वतःला बघत नाही। जर तुम्ही म्हणत राहिला की नाही मला फॉर्म भरायचे, कुठली पण फॉर्म येऊ दे, जागा येऊ दे, मी फॉर्म भरणार, मी अभ्यास करणार, मी देणार, पण तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची, तुम्हाला एक्झामचं स्वरूप काय आहे, अभ्यासक्रम काय आहे हे माहीत नाही। फक्त आपण काय करतो की कुठलाही फॉर्म येऊ द्या, फॉर्म भरतो देतो। तुम्ही क्लिअर नाही आहेत, म्हणजे तुम्ही कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्यामध्ये की मला ही एक्झामचाच अभ्यास करायचा आहे, मला ह्याच एक्झामचा स्टडी करायचं आहे, ह्याच्यातच मला क्लिअर व्हायचं आहे। ठीक आहे, तर ह्यासाठी तुम्हाला काय करायचे, तर तुम्हाला ह्या, कारण कॉम्पिटिशन सगळ्या एक्झाम असते आजकाल, प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन असते की मला पुढे कसं जायचं ह्याचा विचार करायचा आहे तुम्हाला। आणि आता ह्या 2026 मध्ये नवीन वर्षामध्ये तुम्हाला फक्त एकाग्रता पाहिजे तुमच्यामध्ये, की मला जे काय अचीव करायचे ते मला आता ह्या इयरमध्ये, ह्या वर्षामध्ये मला ते अचीव करायचंच आहे। पुढे काय, मागच्या वेळेस वेळ पुरला नाही, तो वेळ का पुरला नाही, कारण की तुमचं टाइम टेबल व्यवस्थित नव्हतं। तुमचा जो काही टाइम टेबल होता तो टाइम टेबल व्यवस्थित नव्हता, की बाबा किती किती सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टला मला किती वेळ द्यायचा आहे। चला इंग्लिश आहे, इंग्लिश मला थोडं हार्ड जाते, मग इंग्लिशला मी किती तास देऊ,
गणित बुद्धिमत्ता सोपं वाटते, गणिताचे फॉर्म्युला पाठ होत नाही. फॉर्म्युला काय करणार, मी एका बुकमध्ये लिहून घेणार, पण फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा मला शॉर्टमध्ये उत्तर कसं काढता येईल ह्याचा विचार जास्त करा. ठीक आहे ना. फॉर्म्युलापेक्षा मी शॉर्ट ट्रिक मेथडने कसं जाऊ, मी उत्तर पटकन कसं काढू, ते का करता येईल मला, त्याच्याने काय करता येईल, मला लेक्चर्स बघावे लागतील, सगळे लेक्चर्स अटेंड करावे लागतील, मला बुक रीड करावे लागतील, मला थोडंसं जनरल नॉलेज वाचावं लागेल, मला काहीतरी म्हणजे कुठले तरी लेक्चर, भरपूर व्हिडिओ असतात. शॉर्ट ट्रिक काढत राहा आणि ते एका स्वतःच्या नोट्स तयार करा आणि त्या यूज करा, ते तुम्हाला हेल्प करतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे. मी आत्ताच काय बोलले तुम्हाला, कॉम्पिटिशन ही खूप आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आजकाल तुम्ही इन्स्टाला बघणार ना, तर इन्स्टाला सुद्धा कॉम्पिटिशन आहे, हा पुढे गेला, हा रील स्टार झाला. ठीक आहे. यूट्यूबमध्ये पण तेच आहे, ह्याचं जास्त सबस्क्रायबर्स वाढले, हे जास्त चांगलं शिकवतात. आजकाल प्रत्येक काय करतो की गुण म्हणजे हा पुढे कसा जाते, कॉम्पिटिशन सगळ्या गोष्टींमध्ये आहे. असं नाही की फक्त कॉम्पिटिशन एक्झामसाठी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन असते. पुढे काय आहे बघा, टेस्ट किती सोडवावेत. टेस्ट सोडवायचा उद्देश काय असतो मला सांगा. टेस्ट सोडवायचा उद्देश काय असतो की एक्झामला आपण गेलो, मी टेस्ट काही सोडवलं नाही आहे, मी डिरेक्टली एक्झामला जाते आणि एक्झामला गेल्यानंतरला माझ्यासमोर अचानक क्वेश्चन पेपर येतोय समोर आणि मग मी काहीच नाही, जे जे जमले ते मी केलं. लेक्चर अटेंड करते, रेकॉर्ड लेक्चर पाहिले होते, ह्या शॉर्ट ट्रिक मॅडमनी सांगितले होत्या, फॉर्म्युला सांगितले होते, मी अप्लाय केले. बाकीच्या क्वेश्चनचं मी आता काय करू म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाच नाही आहे ना एक्झामचा. तुम्हाला टेस्ट सिरीज तुम्ही अजून दिलेलंच नाही आहे. जर तुम्ही टेस्ट सिरीज दिल्या असत्या तर तुम्ही काहीतरी डोकं लावलं असतं, त्याच्याने आपलं एकदम जे काही जनरल नॉलेज वाढतं. टेस्ट सिरीज जर आपण दिल्या ना, आपल्या लक्षात येतात की बाबा कशा टाईपचे क्वेश्चन येतात, एकदम इझी येतात, हार्ड येतात की कठीण की मीडियम, कसे क्वेश्चन येतात, त्याच्यावरून आपल्याला थोडासा एक्सपिरियन्स येतो. आणि आपण म्हणतो टेस्ट सोडवल्यामुळे स्पीड वाढतो का, तर टेस्ट सोडवल्यामुळे स्पीड वाढत नाही. आपला टेस्ट आपण का सोडवतो की आपल्याला त्या प्रश्नाचे म्हणजे जे काही क्वेश्चन म्हणजे आपले सगळे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे. आणि ठीक आहे, चल तुम्ही एखादा टॉपिक केला, टेस्ट सिरीज पण सॉल्व्ह केली, काही क्वेश्चन तुम्हाला जमले नाही, तुम्ही तिथं सोडून देता. जे जमलं नाही ते बुकमध्ये नोट्स काढून ठेवा आणि ते का जमलं नाही आपल्याला त्याचा शोध घ्या, त्याची उत्तरं काढा. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला काय होणार आहे, वेळ पुरणार आहे. लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आणि सेल्फ स्टडी. बघा, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही करतातच, ठीक आहे, आणि ते करायलाच पाहिजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करायला पाहिजे, अजून त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करायला पाहिजे, तर सेल्फ स्टडी जो आहे ना तो करायला पाहिजे. कारण की बघा, दिवसभरामध्ये लाईव्ह लेक्चर खूप लेक्चर होतात, प्रत्येक सब्जेक्टचे लेक्चर होत आहेत, रेकॉर्डेड सुद्धा आम्ही पाहतो, शॉर्ट व्हिडिओ पण येतात शॉर्ट ट्रिकच्या, ते सुद्धा आम्ही पाहतो. बाकी दुसऱ्या ठिकाणी पण लाईव्ह लेक्चर चालू असतात, आम्ही सगळीकडे लाईव्ह लेक्चर फिरत असतो. ठीक आहे. मग हे सगळं केल्यानंतर मग तुमचा सेल्फ स्टडी कुठे गायब होतो. मग रात्री म्हणजे सेल्फ स्टडीसाठी सुद्धा तरी 2-3 तास द्या. म्हणजे जर मी सेल्फ स्टडी आज हा टॉपिक केला बुद्धिमत्ताचा, आज मी ह्या टॉपिकवर कॉन्सेप्ट क्लिअर केली, तर मी ह्या टॉपिकचे MCQ सॉल्व्ह करते. मला जर काही डाऊट असेल, तुम्हाला सॉल्व्ह करता नाही आले, लाईव्ह लेक्चरला जातात, तिथे पाठवायचे क्वेश्चन्स, ते तुम्हाला आन्सर सांगतात, सॉल्व्ह सुद्धा करून देतात. किंवा तुम्ही जर कुठल्या बॅचमध्ये असेल, त्या बॅचमध्ये टीचर लोक असतात, त्यांना विचारायचे. ठीक आहे. आता मी तर तुम्ही कधीही मला डाऊट विचारता, मी तुम्हाला लगेच सॉल्व्ह करून सुद्धा देते. तर तो डाऊट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. तो मनात ठेवायचं नाही. त्यानंतर आहे कोणत्या टॉपिकला किती वेळ. आता एखादा चिंदी टॉपिक आहे आणि त्या टॉपिकला मी देते 4 तास 2 तास, चालणार आहे का मला. काय करायचं, एखादा टॉपिक जर कठीण आहे तर त्या कठीण टॉपिकला तुम्हाला काय करायचं आहे, जास्त वेळ द्यायचा आहे. जर जे असेच टॉपिक आहेत इझी, त्याला तुम्हाला पटापट हे करायचं. आणि कोणत्या टॉपिकला किती प्रश्न येतात, ते ब्लड रिलेशन झालं 2-3 प्रश्न, बैठक व्यवस्था 2-3 प्रश्न, दिशाज्ञानावर प्रश्न विचारला जातो, घड्याळावर प्रश्न विचारला जातो, कॅलेंडरवर प्रश्न विचारला जातो. ज्या क्वेश्चन विचारला जातात त्याच्यावर जास्त फोकस करा. ठीक आहे. त्याच्यावर जास्त फोकस तुम्हाला करायचं आहे. क्लिअर आहे. आणि मेन म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही तुम्ही करते ते तुम्हाला क्वेश्चन ॲनालिसिस सुद्धा करायचं आहे, ते मेन इम्पॉर्टंट आहे. आता काय आहे, डायग्राम आणि रिव्हिजन. मला सांगा, डायग्राम म्हणजे मी काय सांगितलं, एखादा टॉपिक जर आपण घेतोय तर एखाद्या टॉपिकची डायग्राम काढा. जर तुम्हाला समजत नसेल थेरी, फॉर एक्झाम्पल मी एखादा टॉपिक घेते घड्याळाचा, घड्याळ हा टॉपिक मला खूप हार्ड जातो, मग मी ह्याचा डायग्राम काढणार. घड्याळ पहिला क्वेश्चन काय विचारतात अगोदर, की अँगल काढा, म्हणजे कोन काढा. मग त्या कोन काढायचं सूत्र काय, 11/2 मिनिट - 30 तास. त्यानंतर मला जर काटकोन विचारतात
6 ते 7 वाजता किती वेळ एकमेकांमध्ये काटकोन होणार? एकमेकांच्या काटाविरुद्ध कधी येणार? त्यानंतर एकमेकांवर कधी येणार? एकमेकांवर कधी येणार? ठीक आहे. त्यानंतर घड्याळावर आज सकाळी 6ला घड्याळ लावले, उद्या दुपारी 2 वाजता किती वाजलेले दिसेल घड्याळामध्ये? घड्याळाच्या आरशाची प्रतिमा विचारतात, पाण्याची प्रतिमा विचारतात. ठीक आहे. हे सगळे घड्याळ तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात. मग हे सगळं कसं, असं चार्ट बनवा ना. कोण काढायचं सूत्र बघितले मी, ह्याच्यावर 10 क्वेश्चन बघितले मी. काटकोन ह्याच्यावर 5 क्वेश्चन मी बघितले, 5 ह्याचे 5 ह्याचे 5. आरसा सोपं आहे, पाण्याची प्रतिमा पण सोपं आहे. ह्याचे जर मी क्वेश्चन बघितले आणि मग सगळं क्लिअर झालं की मग त्याच्यानंतर तुम्ही MCQ सॉल्व करा, बरोबर. आणि मग त्यानंतर रिव्हिजन. आणि रिव्हिजन सुद्धा कशी करायची, कोणत्या टाइमला तुम्ही रिव्हिजन करता ते सुद्धा लक्षात आहे. म्हणजे तुम्ही योग्य वेळी ती रिव्हिजन करता की नाही ते सुद्धा गरजेचं आहे समजणं. ठीक आहे. परीक्षेचं स्वरूप जे आहे ते लक्षात घ्या. गणित बुद्धिमत्तासाठी कोणते कोणते पुस्तक वापरायला पाहिजे ते लक्षात घ्या. नक्की अभ्यासक्रम तुम्हाला काय आहे तो अभ्यासक्रम जाणून घ्या अगोदर. क्लिअर आहे. फक्त मग नंतर काय म्हणतो, एक्झाम आले की फक्त मग आपल्या लक्षात येतं की आपण वर्षभर काही केलेलं नाही आहे आणि आता कमी वेळ उरलेला आहे. मग आता कमी वेळामध्ये मग मी काय काय वाचू, किती किती करू, ज्याने माझं सिलेक्शन होणार आहे, ज्याने मी एक्झाम क्रॅक करणार आहे, असं नाही होते. ठीक आहे. तुम्ही जर आज झोपलेला आहात, 4 दिवसांनी तुमची एक्झाम आहे आणि तुम्हाला झोपेमध्ये समजणार आहे 4 दिवसांनी एक्झाम आहे, काय करू? मग तुम्ही 4 दिवसा अगोदर कुठे पण सेशन अटेंड करणार, मग पटापट तुमची घाई होणार आणि मग तुम्ही एक्झामला जाणार आणि म्हणतील की नाही मला कसं तरी होऊ दे पण माझं सिलेक्शन होऊ दे. तर असं केल्यावर काही होत नाही. त्यासाठी तुम्हाला एकाग्रता पाहिजे, तुमचा माइंड सेट पाहिजे आणि तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे काय पाहिजे, तर तुम्ही फोकस पाहिजेत. ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर फोकस पाहिजे आणि मेन म्हणजे ओल्ड क्वेश्चन पेपरवर जास्त प्रॅक्टिस करत राहा. आणि हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं जी काय तुम्ही एक्झाम करतायत ती क्रॅक होणार आहे. ठीक आहे. बाकी ह्या टिप्सचा तुम्हाला फायदा झाला तर नक्की कमेंट करून सांगायचे आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, शेअर करायचे. थँक्यू सो मच.